हाय, मी संजना. वेलकम बॅक टू माय चॅनल संजना अंतरका. सो आज आपण बनवणार आहोत मटर निमोना रेसिपी. देन लेट्स गो टू कुक मटर निमोना. सो हे आहेत आपले सर्व इंग्रेडियंट्स जे आपल्याला लागणार आहेत. नंतर पहिला आहे वाटाणा, टोमॅटो, बटाटो आणि आपल्याला ग्रीन मसाला लागणार आहे. सो ग्रीन मसाल्यासाठी मी इथं घेतलं आहे कोथिंबीर, लसूण आणि काही हिरव्या मिरच्या. सो आपण याचा हिरवा मसाला बनवणार आहे. तर आपण मसाला रेडी करून घेतला आहे, ग्रीन मसाला. त्याच पद्धतीने आपल्याला हा जो वाटाणा आहे तो पण एकदम दरदरा दळून घ्यायचा, एकदम असा. सो आता इथे आपला वाटाणा पण दळून रेडी आहे. आपण एकदम बारीक करून घेतलेला आहे त्याला. आता आपण जे टोमॅटो आणि बटाटो घेतले होते त्याला चॉप करून घेऊ. टोमॅटोला बारीक चिरायचं आहे आणि जे बटाटो आहेत त्यांना थोडं मोठ्या साईजमध्ये चॉप करायचं आहे, असं दाखवल्याप्रमाणे. बटाटो आपल्याला असा उभा कापायचा आहे. टोमॅटोला पण आडवं कापलेलं आहे, बटाटो आपल्याला उभा कापायचा आहे. सो आपले टोमॅटो आणि बटाटो चॉप करून रेडी आहेत. सो आता आपली सर्व तयारी झालेली आहे आणि आता आपण मटर निमोना बनवण्यासाठी स्टार्ट करूया. सो मी इथे कढई ठेवली आहे. कढईमध्ये आपण ऑइल ॲड करू. तेल थोडं तापू द्यायचे. तर बघा आपलं तेल तापलेलं आहे आणि आपण जे बटाटो चॉप करून घेतले होते, कट करून घेतले होते, आता ते त्यात टाकायचे आणि त्यांना व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं. अगदी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत त्यांना फ्राय करून घ्यायचं. तर आपले बटाटो फ्राय झाले होते, त्यांना आता काढून घ्यायचं. तर आता ह्याच उरलेल्या तेलात आपल्याला पण हा जो वाटाणा घेतला होता दळून त्याला पण फ्राय करून घ्यायचा आहे. व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे. तर आपला हा जो वाटाणा आहे तो दळलेला चांगला फ्राय झालेला आहे, कुक झालेला आहे. आता आपण याला काढून घेऊ. तर कढईमध्ये आपण ऑइल ॲड करू. आता यात आपण मोहरी ॲड करू. जिरं आणि हा तेजपत्ता. तर आता आपण यात टोमॅटो टाकून घेऊ. टोमॅटो चांगला कुक करून घ्यायचा आपल्याला. आपला टोमॅटो आता चांगला कुक झालेला आहे आणि यात आपण आता काही असे वाटाणे टाकून घेऊ.
आपण जो ग्रीन मसाला करून घेतलेला होता तो पण टाकायचा आहे. आता यात थोडी हळद ॲड करायची. मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर आपण जे बटाटे फ्राय करून घेतले होते ते ॲड करायचे. ते पण मिक्स करून घ्यायचं. आता आपण जो वाटाणा दळून घेतलेला होता तो ॲड करायचा. व्यवस्थित ॲड करून घ्यायचं. आणि त्यानंतर यात पाणी ॲड करून घ्यायचं. पाणी आपल्या हिशोबाने ॲड करायचं. जर पातळ हवं असेल तर पातळ, आणि जर थोडंसं अंगापुरता रस्सा हवं असेल तर पाणी थोडंच ॲड करायचं. आता सर्वात लास्ट स्टेप आहे बट खूप इम्पॉर्टंट आहे, ते म्हणजे मीठ. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. देन सर्व जेंटली मिक्स करून घ्यायचं. बघू शकता आपली भाजी किती सुंदर झालेली आहे. आय मीन मटर निमोना किती छान झालेला आहे. आता याला असंच 5 मिनिटं एक उकळी येऊन द्यायची आणि गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची. बघा किती सुंदर अशी उकळी आलेली आहे. आपण एकदा परत त्याला मिक्स करून घेऊया. अजून 2 मिनिटं ठेवलं की आपला मटर निमोना रेडी. तर आपला मटर निमोना इथे रेडी आहे आणि बघा किती सुंदर दिसतोय. युजुअली हा जो मटर निमोना आहे, ही जी रेसिपी आहे, ही डिश ही UP आणि बिहारमध्ये खाल्ली जाणारी एक प्रसिद्ध डिश आहे. ही स्पेशली हिवाळ्यात खाल्ली जाणारी आणि पौष्टिक अशी मानली जाणारी डिश आहे. सो ही आपल्या हेल्थसाठी खूप चांगली आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि कशी झाली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू.